मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला, ना नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. तोरणे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व कुख्यात गुंड लखन इसरडे पोलिसांच्या जाळ्यात. सांगली शहरातील स्वामी समर्थ घाटावर महिनाभरापूर्वी झालेल्या चैतन्य देवा तोरणे वय 20 याच्या निर्गुण खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व कुख्यात गुंड लखन इसरडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी या संदर्भात माहिती दिली. मृत चैतन्य तोरणे हा वाडपी म्हणून काम करत होता. 14 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास तो स्वामी समर्थ घाटावर गेला असताना जुन्या वादाचा राग मनात धरून संशयितांनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर कुऱ्हाडाने चाकूने तोंडावर, पोटावर व डोक्यात गंभीर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अति रक्तस्राव झाल्यामुळे चैतन्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत राकेश शामराव कांबळे, सुनील उर्फ मुक्या निलाप्पा, कृष्णा उर्फ मुदक्या कुटनापा कांबळे, करण किशोर शिंदे आणि महेश विजय नाटेकर यांच्यासह 3 अल्पवयीन मुलांना यापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. मात्र या टोळीचा मुख्य म्होरक्या लखन इसरडे हा गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. तो परराज्यात लपून बसल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून त्याला जेरबंद केले.